पूर्ण गाडून झाले हे बघा येडी बावळट कार्टी आणि ना माणसांमध्ये बोलत नको जाऊ बरं का. रामकृष्ण हरी पब्लिक आपला व्लॉग बघताय ना, बघितलाच पाहिजे. आम्हाला जायचं होतं हरिहरेश्वरला. मग म्हटलं आता चला नाश्ता करून निघूयात. मग डोसा मागवला आणि पोहे मागवले. ही बघा आमची वेटर आमच्यासाठी पोहे घेऊन आली. वेटरचं सुद्धा काम करते. नाश्ता वगैरे सर्व केलं, उरकला आणि आम्ही निघालो हरिहरेश्वर या ठिकाणी. तिथे काळभैरवनाथ यांचं सुंदर असं मंदिर आहे ते बघण्याकरिता आम्ही आलो आता हरिहरेश्वर या ठिकाणी. शंकराचं या ठिकाणी एक मंदिर आहे, तिथं आपण दर्शनासाठी आता जाणार आहोत. ही आपली मंडळी आता गाडीतून उतरत आहेत. सुंदर असं काळभैरवनाथ यांचं मंदिर होतं, जागरूक देवस्थान होतं बरं का. आम्ही चाललो आता मंदिराकडे. सकाळ सकाळीच भरपूर असं लोक या ठिकाणी दर्शनाकरिता आलेले होते आणि मग आम्ही निघालो हातपाय तोंड धुवून दर्शनाकरिता. मी आलो आता मंदिरामध्ये दर्शनाकरिता. इथे लाईन लागलं आता. पाहूयात किती वेळ लागते दर्शनासाठी. या दोघी पण बघा कसे, एक हसतीन एक मारके म्हशी आणि बघा ती काय झाले त्यांना काय माहिती. दर्शन करून आमच्या आधीच बाहेर येऊन बसले होते आमची वाट बघत. दर्शन करून आता आम्ही आलोय बाहेर. आता आपण जाणार आहे थोडंसं बीचवरती राऊंड मारून येऊ. बघूयात अजून काय काय स्पॉट आहे फिरण्यासारखा. गॉगल नव्हतं आपल्याकडे म्हणून आपण आता एक गॉगल घेतलाय. लिंबा खालचा नाही पण जत्रेतला टाईप तर घेतलाय. कसं दिसतोय, कडक आहे का एकदम खतरनाक. दर्शन करून बाहेर आल्यावरती इथं मस्ती चालूच होती. आमचा ओमकार आहे 20 किलोचा आणि आमची सोनी आहे 100 किलोची. बघा आता कसं उचललं आणि डायरेक्ट खालीच आपटलं. सोनूला आपटून आम्ही आलो मग बीचकडे. आम्ही आलो आता बीच वरती. ते समोरच बीच आहे तुम्ही पाहू शकता. आता आम्ही सगळेजण चाललो बीच वरती मजा मारायला. बघा मागून आमचे काका कंटाळल्यावानी येतात ते, त्यांना आलाय कंटाळा आणि त्यांच्या मागं उत्साही सोनू आणि आमच्या अति उत्साही डॉक्टर मॅडम. आम्ही आता चाललोय बीच वरती. चला ओमकार. गारगार पाणी एकदम गारगार. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय एकदम गारगार गारगार पाणी आहे. आपण भिजणार तर नाहीये पण चला आता थोडंसं पाहूया तिथं काय काय मजा आहे. भरपूर लोक या ठिकाणी आहेत. एकदम मस्त मस्त वाटते. बीचवरती आलेल्या यांचं झालं लगेच फोटोशूट चालू. यांना तर भिजण्यापेक्षा फोटोच महत्वाचा आहे. इकडे एक आणि तिकडे नुसते फोटो काढून त्यांनी 128 GB भरवले. मी आले आता दिव्यागर या ठिकाणी. इथे सुवर्ण गणेश मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. आता इथे पण एक बीच आहे, तिथं पण आपण जाऊयात. दिव्यागरचं सुंदर असं सुवर्ण गणेश मंदिर पूर्णपणे सोन्याचं मंदिर आहे बरं का. आणि गाभारा सुद्धा सोन्याचाच आहे. दर्शन घेऊन अतिशय सुंदर निघलंय बीच वरती. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन बोला गणपती बाप्पा. चला आता आम्ही आलोय बीच वरती दिव्यागर या ठिकाणी. गणपती बाप्पाचं दर्शन अतिशय सुंदररित्या झालंय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आलोय बीच वरती. आधीच येऊन पोहोचले. बोला काय म्हणता. चहा घेऊ मग चालतंय एक चहा घेऊ आपण. चला चहा घ्यायचा ओमकार महाराज. घ्यायचंय चला. ओमकार महाराज तर आज गॉगल बिगल टाकूनच काढा. आता आम्ही थोडंसं वडापाव खायला इथं थांबलोय आणि मग आपण जाणार आहे बीच वरती. थोडंसं आता खाऊन पिऊन एनर्जी येऊन मग बीच वरती उड्या मारायला आम्ही जाणारच आहे. बघा आमचे सुनील काका सुद्धा या ठिकाणी वडापाव खायला थांबले. तो बरमुडा मला घरी जाऊन वापरायचंय म्हणून मी हा घातलाय. नाही तर मला काही घालता येत नव्हता का तो. काढून दे त्याला देऊन टाकतो. आणि ना माणसांमध्ये बोलत नको जाऊ बरं का. माणसांमध्ये बोलायचं काम सुद्धा मी मी आले आता बीच वरती. काय आता हाफ पॅन्ट घेतली. बीच वरती भेजणार तर नाही पण तरी पण थोडंफार पाण्यात ओललं तर होणारच आहे. भरपूर असा अथांग समुद्र आहे. ज्याप्रमाणे भाषणात लोक म्हणतात की बाबा या ठिकाणी जनसमुदाय या ठिकाणी भरघोस भरलं आजूला. समुद्रात भिजायचंय थोडं म्हणून आता शर्ट वगैरे काढलंय आणि आम्ही चाललोय आता भिजण्याकरिता थोडंसं. बघा ही आमची येडी डॉक्टर
इथं समुद्रात कोण जर पेशंट भेटलं तर त्याला ट्रीट करणार आहे. समुद्रात उड्या मारायचं सोडून यांचं भलतंच काम चालू झालं. इथं तर फार गाड्याचंच काम चालू झालं. आता काय यांचे डोके फार बधीर माणसं आहेत बाबाई. यांचं इकडं गाडायचं काम चालूच होतं. तिकडून आम्हाला बोलावलं. एक सिंगर आला होता अजित बोराटे म्हणून, अतिशय सुंदर असा आवाज. मग ते म्हटले आता या ऐकायला. मग त्यांचं गायन ऐकायला गेलो. मग आमच्या ओमकार महाराजांनी थोडं गायन केलं. गाडून झालंय हे बघा येडी बावळट कार्टी. मेरी बेबसी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी हर खुशी है. अतिशय सुंदर गायन केल्यानंतर अजित परत आलो आम्ही समुद्रामध्ये भिजण्याकरिता. इथे आता मला तर भिजायचं नव्हतंच, या तिघांना भिजायचं होतं. ही बघा हिला वाटलं आम्ही फोटोच काढतोय, पण नाही आपला व्लॉग चालू आहे. हिला काय माहिती. आणि ही मारके मशिवानी बघायची. तिचं म्हणणं आहे की बाबा मला सारखं व्लॉगमध्ये घ्या, मला फेमस करा. म्हटलं आता तुला सगळ्यात आधी फेमस करू. आता ही आमची डॉक्टर मॅडम रुसली, तिचा व्हिडिओज घेणं आणि फोटोज घेणं. म्हणून आता काय करायचं म्हटलं ये बाई ये तुलाही फेमस करीतो. तो रुसलेलं तोंडच आता लोकांना दाखवतो. मग ती पण आली. मग आता तिलाही घेतलं आणि आमच्या दोघ्या बहिणाबाईंना घेतलं आणि मस्तपैकी समुद्रामध्ये उड्या मारायला ते लागले. मग म्हटलं आता तुम्ही उड्या मारा, मी व्हिडिओ काढतो. बघा यांच्या उड्या मारितात कशा. एकमेकांवर नुसतंच पाणी आहे. एवढं खाराट पाणी की बास रे बास. आता समुद्राचं पाणी म्हटल्यावरती खाराटच असणार की. मग आता यांची मस्ती चालू झाली. मग आता मी व्हिडिओ काढत बसलो. आता मला तर काही भिजायचं नाही भाऊ म्हटलं. मग नंतर आमची सोनू म्हटली आता चला मला आता ओंकारच्या अंगावर बसायचं आहे. आता एवढी मोठी बाई जसं काय बुवा गणपतीच बसल्या उंदरावरती, अशा प्रकारची इथं गत झाली. गणपती बाप्पा उंदरावर बसलो कसे म्हणतात चला. आता ही म्हणायला लागली बाबा चाल लगेच. आता याचं कंबार डम वाढला तर हा तरी काय करणार आता एवढी मोठी बसल्यावरती. मग आता तिला गेलं बाजूला लाट आली आणि डायरेक्ट उलटीच करून टाकली तिला. पण सोनू काय हटली नाही बाबा. परत म्हटली बाबा परत बस. लगेच आता ही त्याच्या अंगावरती बसली. आता गणपती बाप्पा सारखा आणि हा आता उंदरासारखा. बघा आता यांची मज्जा. यांचं पाहून आता दिदी सुद्धा आमच्या ताईसाहेबांच्या अंगावर बसली. लाट आली. आता दोघींना दिलं खाली पाडून. आता आम्ही बीचवरून निघालोय घरी. आता दिव्याघर बीचवरती भरपूर धम्माल मस्ती करून आता आम्ही निघालोय रिटर्न आमच्या घरी. आमची ट्रिप याच ठिकाणी संपते. आता बघूयात पुढे कुठे जाणार आहे आपण, पण आता सध्या तरी घरी चाललोय. सगळं बीचवरती मजा मस्ती करून आम्ही आलो हॉटेलवरती जेवायला आणि जेवल्यानंतर आम्ही आलो आमच्या घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.